वंचित बहुजन आघाडीनं मवियाला दिलेला अल्टिमेटम मंगळवारी संपल्यानंतर आज प्रकाश आंबेडकर अकोल्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। एकीकडे मवियाशी फाटाफूट झालेली असताना प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची भेट घेतली। प्रकाश आंबेडकरांनी अल्टिमेटम दिल्यानंतर मवियामध्ये धावाधाव सुरू झाली। आता मवियानं प्रकाश आंबेडकरांसमोर 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव ठेवलाय। त्यामुळे आता आंबेडकरांची भूमिका नेमकी काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्यामुळे वंचितबाबत मवियाची अजूनही वेट अँड वॉचचीच भूमिका दिसते। मविया जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। वंचित सोबत न आल्यास ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16, शरद पवार गटाला 10 जागा मिळतील। तर भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटलाय। भिवंडीची जागा शरद पवार गट, जालना काँग्रेस, सांगली ठाकरे गट आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागाही ठाकरे गट लढवेल। आज सकाळी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 9 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या दादरच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मनसेची बैठक आहे। मनसेच्या महायुतीतला सहभाग आणि मनसेला देण्यात येणाऱ्या जागांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे। मुंबईतल्या बलाड इस्टेट इथं या बैठकीचं आयोजन केलंय। शरद पवारांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार आहे आणि या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावांवर अंतिम चर्चा होणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघातला तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह पक्षाच्या सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमध्ये असतील। तर सकाळी 11 वाजता जोरदार शक्ती प्रदर्शन करत पारवे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले। शिवसेनेमध्ये यादी जाहीर करण्याची परंपरा नाही असं ते म्हणाले आणि निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले। तर यापूर्वीच उद्धव यांनी अमोल कीर्तीकर, अरविंद सावंत आणि चंद्रहार पाटील यांच्या नावांची घोषणा केली। महायुतीतला अमरावतीचा तिढा सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात आली आहे आणि त्यानुसार बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबासोबत मुख्यमंत्री शिंदेंची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबाची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणांना उमेदवारी देणारून बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ नाराज आहेत।